पूर्व भागातील नामांकित मितांशू हॉस्पिटलचा 4था वर्धापन सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झाला। मितांशू हॉस्पिटलच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त मितांशू शुभम फर्टिलिटी व IVF सेंटरचे उद्घाटन आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोठे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, सत्यनारायण बोल्ली, शिवानंद पाटील, डॉक्टर माणिक गोर्रम, डॉक्टर विजयकुमार आरकाल, अंबादास मिठाकोल, गुरुशांत धुत्तरगावकर, मंजुनाथ पाटील विराजमान होते। मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। मितांशू हॉस्पिटलच्या वाटचालीविषयी पल्लवी दिड्डी यांनी सांगितले। हॉस्पिटलच्या उभारणीत सर्वांचे योगदान आहे असे ते म्हणाले। अद्ययावत उपकरणांची सुसज्ज असे मितांशू हॉस्पिटलमध्ये डोळ्याचे सर्व प्रकारचे ऑपरेशन, मॅटर्निटी, फॅको सर्जरी, जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपी सर्जरी, ॲडव्हान्स व कॉम्प्लिकेटेड सर्जरी यशस्वीरित्या करण्यात येतात। डॉक्टर लता पाटील यांनी पाहिलेले अद्ययावत असे IVF सेंटरचे स्वप्न आज पूर्ण होत आहे। या नवीन वाटचालीस आम्हा सर्वांचे आभारभर शुभेच्छा। आजचा दिवस अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि भावनांनी भरलेला आहे, कारण आज माझे स्वप्न पूर्ण होत आहे। आपल्या मितांशू हॉस्पिटलमध्ये मितांशू शुभम फर्टिलिटी व IVF सेंटरचे शुभारंभ आज 1 जून म्हणजे माझ्या वडिलांचे वाढदिवस पण आहे आणि आपले प्रेसिडेंट साहेब सत्यनारायण बोल्ली साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी होत आहे। या दिवशी दादांच्या हस्ते शुभारंभ होत आहे, हे माझे भाग्यच। आपले हे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हे पूर्व भागातील पहिलेच अत्याधुनिक सेंटर हे पूर्व भागातील गरीब लोकांना आणि मध्यमवर्गीय लोकांना त्याचे खूप फायदा होणार आहे। या प्रसंगी मान्यवरांचा सन्मान डॉक्टर लता, डॉक्टर मंजुनाथ पाटील यांनी केले। याच कार्यक्रमात सत्यनारायण बोल्ली व अंबादास मिठाकोल यांचा वाढदिवस केक कापून करण्यात आला। मोनिका देवेंद्र कोठे तसेच इतर मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमही पार पडले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका बुधारम यांनी केले, तर आभार जगदीश दिड्डी यांनी मानले।
आलेले सर्वजण डॉक्टर मंजुनाथ व डॉक्टर लता यांना शुभेच्छा देऊन उभयंतांचा सत्कार केला। यावेळी डॉक्टर विजय पवार, डॉक्टर शशिकांत उंबरदंड, डॉक्टर सुदीप संबारम, रमेश यन्नम, अंबादास गंदमल, सरिता वडनाल, सुवर्णा गड्डम, नंदा गड्डम, निर्मला गंदमल, श्रीनिवास मिठाकोल, राघवेंद्र मिठाकोल, दिड्डी सग्गम परिवार, मिठाकोल पाटील मित्र परिवार, हॉस्पिटल स्टाफ आदींची उपस्थिती होती। मितांशू हॉस्पिटलला व IVF सेंटरला शुभेच्छा देत यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। आज फर्टिलिटी सेंटर IVF सेंटर म्हणजे तर अनेक लोकांना लक्षात येत असेल की नेमकं आज काय सुरू झालं, परंतु बेंजल म्हणजे ज्यांना मुलं बाळ होत नाही, आता मुलं बाळ म्हणजे शरीराची जाड असणारा जोडपास आहे, तर आपण पाहतोय की ज्यांची विवाह PCच्या नंतर किंवा उशिरा होतात अशा बहुतांश भारतात, सोलापुरात, महाराष्ट्रात 70% लोकांना गंजत्वाची अडचण येते। आज आम्ही समाजकारणात किंवा नगरसेवक आमदार म्हणून आता काम करताना आम्हाला साहेब तालुका स्तरावर नाही तर कर्नाटक आंध्रमधून सुद्धा फोन येतात की सोलापुरात अमुक डॉक्टरांकडून साहेब तुम्ही शिफारस द्या। आम्ही कशाची शिफारस द्यायचं नाही, आम्हाला ते प्रेग्नन्सीचं थोडं इश्यू आहे, तुमच्या सोलापुरात अमुक हॉस्पिटलमध्ये आम्हाला यायचंय, आम्ही नेमकं काय सांगावं, नाही आमचा नंबर 3 महिन्यानंतर येणार, मग तुम्ही बोलला तर आमचा नंबर लवकर, म्हणजे एवढी ही काळाची गरज त्यांनी ओळखली आणि सोलापुरात विशेषतः पूर्व भागात त्यांनी हे सेंटर सुरू केलेलं आहे। निश्चितच याचा लाभ पूर्व भागातल्या कष्टकरी वर्गाला, मध्यमवर्गीय लोकांना होईल। आपल्या वडिलांकडून आपल्याला नेहमीच आपण समाजासाठी काम केलं पाहिजे ही प्रेरणा आपल्याला संस्था आपल्या घरातून झाले, तर कमी अल्पदरामध्ये आपण निश्चितच एखाद्या आईला मातृत्वाचं संधी आपल्या कार्यात मिळेल हा विश्वास मला वाटतो। हे जे स्त्रीरोगतज्ञ आहेत, हे जेव्हा एखाद्या स्त्रीला आई होता येत नाही त्यावेळेला ते होण्यासाठी जे काही तंत्रज्ञान वापरलं जातं ते म्हणजे सुरुवातीला काही गोष्टी केल्या जातात, नंतर IVFला येतो आणि अशी जी काही योजना आहे ती या ठिकाणी आलेली आहे आणि हे करण्यासाठी आम्हा गायनेकॉलॉजी जे कोणी आहेत त्यांना एक मला वाटतं एक वरदानच आहे की आम्ही हे लोकांना हे मातृत्व देऊ शकतो आणि अशी मातृत्व देण्यासाठीची योजना लता मिठाकोल आणि पाटील सर यांनी या ठिकाणी आणलेली आहे, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून कौतुक करतो, धन्यवाद देतो आणि आजच्या या मितांशू हॉस्पिटलच्या IVF सेंटरला मनापासून शुभेच्छा देतो।